तिकडे भगवान शिवानं किडली फिरवली. चौबी या जगाचा सूत्रधार कोण आहे? हुकम करू किंवा चलम, तो विधाता आहे. हे ज्या रस्त्यानं चाललं त्याच रस्त्याने गणपतरावने पाठवलं. गणपतराव कोण? बाबाचा पोरगा. गणपतराव गेले, याच्या हातात होत शिवलिंग. पुढे गेले लगेच गुराख्याचं रूप घेतलं. बाबाचे अनेक रूप घेता येते. अनंत वेशे अनंत रूपे अशी पूर्ण बांधली कैसी होय भक्ती केला तैसा. वेळ प्रत्ये भगवान अपरूप बदलवतो. गणपती बाप्पा गुराख्याच्या रूपात गेले. आता याला लागली होती लघुशंका. जोरात आल्यानंतर मोठं कठीण असते ना. ह्या इकडे बाबू कमान इकडे काय नाव आहे? आपलं नाव हे गाई आहे ना आपल्या. आल्या गाई. काय नाव आहे तुझं? मी गुराखी आहे महाराज. तुम्ही तसे काऊन करून राहिले? म्हणे बाबू एक काम कर म्हणे. हो मी विधीला जातोय. मी येईपर्यंत हे लिंग सांभाळतात. हे पाय म्हणे बाबा मी आहे म्हणे गुराखी. तुम्हाला वेळ देतो म्हणे. मी 10 म्हणेपर्यंत आले तर बरं, नाही तर मी लिंग खाली ठेवून देईन. माझ्या गाईकडे निघून जाईल. अरे 10 मिनिटं काय लागते राजा? 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम. अंडे काय म्हणे पाहिजे म्हणे. अंडे घे जा. हे गेलो ना विधीला गेलो. इकडे झाले सुरू आकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दिलं ठेवून त्यांना. मग मला हात हलवत ए बाबा अरे माझा लिंग हे खाली ठेवून. मला झोपत नव्हतं म्हणे. माझा लय भारी होतं म्हणे ते. मग कठीण झालं गड्या म्हणे आता. मग हा बाबा काही नाही. ते शिवलिंग खाली ठेवल्यानंतर हालून लागला. हालत नव्हतं काहीच. मग काय करावं म्हटलं आता. हो ते ठिकाण होतं परडी वैजनाथ. असं करता 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 तो थकला आणि शेवटी तिथंच ओम नमः शिवाय पहा. आणि मग थोडं भजन करा. थकले असाल सर्वांनी भजन करा जोरदार. सर्वांनी हात वर करा. धन्यवाद. सरळ सरळ. आता असे ठेवा 7 वाजेपर्यंत. नाही बरं का? नमः शिवाय नमः शिवाय भाषणीचा कार्यक्रम आहे बरं.
भरलाच्या मुद्रा दिल्या आणि त्यातल्या त्यात अजून त्याला आधार बर्फी सकाळी राठोड साहेबाकडे. बरोबर आहे ना. मग काय पण काही काही नवल्या मागच्या थकल्या दिसते त्या कशा करून राहिल्या असं नाही. देह जाऊ अथवा राहू पालुरंगी सर्वांनी जोरदार म्हणा. एकदा महिला मंडळ फक्त तुम्ही फुका. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. क्या बात है. राठोड साहेब फोटो काढना हात वर करा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर नमः शिवाय. पुरुष मंडळी हात वर करा. हे काशीश्वराय रामेश्वर. रामेश्वर हे ज्योतिर्लिंग स्वतः प्रभूने प्रस्थापित केलेलं आहे. ज्या वेळेस राम प्रभूजी लंकेकडे गेलेले आहेत आणि समुद्र किनारी गेले आणि गेल्यानंतर निर्विघ्नं कुरुमेव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा निर्विघ्नं. आपल्या करू घातलेल्या कार्यामध्ये कसल्याही प्रकारचा व्यक्ती येऊ नये म्हणून स्वतः रामाने वाळूचं शिवलिंग तयार केलं समुद्र किनारी आणि त्या ठिकाणी प्रभूने शिवाचं स्तवन केलं की मी पुढील कार्यामध्ये देवा आपण मला सहकार्य करणार. आणि ते ठिकाण म्हणजे रामेश्वर. राम रामाचा ईश्वर म्हणून रामेश्वर. इथपर्यंत आलो. आता एक शेवटचं सांगतो पहा. एकदा गजर करा. नमः पार्वती पते हर घृष्णेश्वर. घृष्णेश्वर असं एक ठिकाण आहे. ते सुद्धा महाराष्ट्रात आहे. औंढा नागनाथ महाराष्ट्रामध्ये आहे. परळी वैद्यनाथ शिवलिंगापैकी आता शेवटचं जे आहे हे आहे घृष्णेश्वर. घृष्णेश्वर कुठं आहे. दौलताबाद औरंगाबाद. हो औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आहे की नाही. बरोबर आहे तुमचं शेजारी आहे. त्या तीर्थक्षेत्राचं नाव आहे घृष्णेश्वर. आता हे घृष्णेश्वरच नाव का पडलं याचं आपल्याला चिंतन करायचं आहे. आपला टाइम बरोबर होऊन जातो. पहा हा एक त्या ठिकाणी घृष्णा